प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्याबाबत प्रस्तावना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 1 जानेवारी 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला। विषय प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्याबाबत हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आधीच्या निर्णयांवर आधारित आहे। पार्श्वभूमी केंद्र शासनाने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 लागू केला आहे। या कायद्यानुसार 2010 पासून शिक्षक नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता व प्रशिक्षणाबाबत निकष ठरवले गेले। राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषद NCTने 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले की प्राथमिक शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET पास करणे आवश्यक आहे। शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्यता 2013 पासून राज्य शासनाने शासकीय व अशासकीय शाळांमध्ये नियुक्त शिक्षकांसाठी TET अनिवार्य केली। आता आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व आश्रमशाळांमध्ये हेच नियम लागू होतील। या शाळांमधील शिक्षकांना आता 2 वर्षाच्या आत TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी या शासन निर्णयामध्ये कोणत्या तरतुदी आहेत? ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना TET उत्तीर्ण होणे सक्तीचे आहे। जसेच ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। हे TET त्यांना 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण करावी लागेल। जर शिक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांना सेवेतून निवृत्ती द्यावी लागेल, मात्र त्यांच्या पात्र निवृत्ती लाभावर परिणाम होणार नाही। नवे शिक्षक व संस्थांसाठी मार्गदर्शक नियम या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहेत। नव्या शिक्षकांची नियुक्ती करताना TET उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक राहील। स्वतःच्या संस्थेत कार्यरत शिक्षकांच्या TET परीक्षेचा खर्च संस्था स्वतः उचलेल। TET परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती मिळणार नाही। निष्कर्ष शासनाचा उद्देश शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे व पात्र शिक्षकांची नियुक्ती सुनिश्चित करणे। हा निर्णय राज्यातील आदिवासी व इतर प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला नवे शैक्षणिक मानदंड देईल। यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।